सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आज आपण सत्संग नंबर 30 मध्ये प्रवेश करत आहोत. आतापर्यंत आपण देवता वर्ग बघत असताना देवतेतील नकारात्मक ज्या गोष्टी आहे, म्हणजे देवतेमधील दोष आहे, ते आपण बघत होतो. त्यानंतर काही देवतेचे वैशिष्ट्य पण आपण बघितले आणि आजही आपण देवतेमध्ये काही नकारात्मक गोष्टी बघणार आहोत. देवता ह्या सापेक्ष आहे, देवता वंचक आहे, देवता उदास व देवता ह्या जीवाच्या वैरिणी आहेत. ह्या अनुषंगाने आज आपण चिंतन करणार आहोत. जीवाच्या अर्जितापेक्षा देवतांना जीवांना अधिक देण्याची कधीच इच्छा होत नाही. आपण कर्माने जे मिळवलेलं असतं, म्हणजे सुख असेल दुःख असेल, ते भोगवण्याचं काम देवता वर्गाकडून आपल्याला होत असतं. आणि त्या अनुषंगाने आपण जेवढं जमवलेलं आहे, जेवढं मिळवलेलं आहे, अर्जन केलेलं आहे, त्यापेक्षा मग ते सुख असेल दुःख असेल, अधिकचं कोणत्याही जीवाला देवतेला देण्याचा अधिकार नाही. त्याचप्रमाणे इच्छा पण होत नाही. जीवाप्रमाणे देवता ही सापेक्षा, म्हणजे अपेक्षा ठेवणाऱ्या असतात. कोणत्या तरी देवतेची आपण काही लोक अन्य लोक भक्ती करत असतात. ती भक्ती चालेपर्यंत, भक्ती करत असेपर्यंत ती देवता त्याला काही पुण्यस्वरूपाने काही देण्याचा प्रयत्न करत असते. परंतु तो जो जीव आहे, जोपर्यंत त्या देवतेचं करतो तोपर्यंतच. एकदा का त्याने ती भक्ती बंद केली तर ती देवता त्या जीवाचा काही देऊ शकत नाही. आणि जरी याचा कदाचित एखादा जीव एखाद्या देवतेची भक्ती करत असतो, परंतु त्याने अर्जन वेगळं जर केलेलं असेल तर तीच देवता त्या जीवाला भोगवत पण असते. देवता ह्या भज्या असल्यामुळे भजून घेणाऱ्या आहे. आणि जोपर्यंत त्या जीवाचा पुण्यवंश आहे तोपर्यंत त्या अर्जन आहे, त्यापर्यंत त्या देवता त्या जीवाला सुख देत असतात. मात्र ते संपल्याबरोबर जन्ममृत्यूच्या फेऱ्यात ह्याच देवता या जीवाला पाठवत असतात. पण या जीवाप्रमाणेच ह्या देवता सुद्धा अपेक्षा ठेवणाऱ्या असतात. जसं आपण एकमेकाकडून अपेक्षा ठेवतो, जीव हा सुद्धा सापेक्ष सांगितलेला आहे ना, आपण तो बघितलेला आहे. विचार मालिकेमध्ये 165वं सूत्र आहे, जीव देवता सापेक्ष. परमेश्वरांनी जीवाच्या संदर्भात आणि देवतेच्या संदर्भात जे समानता आहे ते या सूत्रातून सांगितलेलं आहे. जीवाने जेवढे अर्जिले असेल तेवढेच देण्याचा त्यांचा देवतेचा जो आहे स्वरूप धर्म आहे. अर्जितापेक्षा जास्त देणे किंवा अनार्जित देणे हे फक्त परमेश्वरच करू शकतात. आणि ते परमेश्वराच्या दयाळुमायाचं कार्य आहे. अर्जितापेक्षा जास्त देणं, परमेश्वर देतात म्हणून त्याला अनर्जित दाता म्हणतात. यदा कदाचित आपण कर्माद्वारे काही गोष्टी मिळवलेल्या नसतील, पण आपल्या भक्तीमध्ये, आपल्या प्रार्थनेमध्ये, आपल्या विनंतीमध्ये जर तेवढा भाव उत्कट प्रमाणे असेल तर परमेश्वर आपल्या नशिबात जे नसेल ते पण देऊ शकतात. आपण जे मिळवलेले नाही ते पण ते देऊ शकतात. म्हणून परमेश्वराला अनर्जित दाता म्हणतात, की जे अर्जन केलेलं नाही ते सुद्धा देणारा. तसं देवतेचं मात्र नाहीये. आपण जे मिळवलेलं असतं तेच देण्याचा अधिकार आणि तेच देण्याची प्रवृत्ती पण देवतेची असते. अधिक कमी जास्त करण्याचा अजिबात प्रवृत्ती त्या देवतेची नसते. देवता अनार्जित तर देऊ शकत नाहीच, परंतु जीवाने मिळवलेले अर्जितही पूर्ण देत नाही. अनार्जित म्हणजे अधिकचं तर काही देण्याचा विचारही नाही, अधिकार पण नाही, परंतु आपण जे मिळवले त्या सुद्धा ते पूर्ण देत नाही. त्यासाठी परमेश्वरांनी साहित्यामध्ये गायीने पान्हा चोरावा त्याप्रमाणे त्यात ते देताना कमी करतात. म्हणजे गायीपासून जेव्हा दूध काढण्याचा शेतकरी किंवा कोणी प्रयत्न करतो, त्यावेळेस ती गाय आपल्या पिलाला, आपल्या बाळाला ते दूध भेटावं म्हणून
ती पानं चोरते, म्हणजे दूध ओढून घेते आणि त्या काढणाऱ्याला असं वाटतं का दूध संपलं, परंतु त्याच वेळेस तो बंद करतो आणि ते दूध मात्र शिल्लक असतं. अशाप्रमाणे गाईच्या पाना चोरण्याप्रमाणे देवता ह्या जीवाच्या संदर्भात करतात. हे झाले संत फळाच्या बाबतीत. परंतु असंत फळे संपूर्ण भोगवण्यात त्यांचा आवेश असतो. म्हणजे सुख या जीवाला जर भोगवायचं असेल किंवा सुख पाळी ह्या जीवाची जर आली तर त्यावेळेस मात्र त्यांना पाना चोरण्याप्रमाणे ते सुख पूर्णपणे देण्याची प्रवृत्ती त्या देवतेची होत नाही. परंतु त्याच बाबतीत असंत फळ म्हणजे दुःख जर द्यायचं असेल तर ते दुःख भोगवण्यामध्ये त्या देवतेला आवेशपूर्ण अशी प्रवृत्ती निर्माण होते. यावरून देवता या सापेक्ष बरोबरच जीवाच्या बाबतीत वंचकत्वही करतात. म्हणजे जे आपल्याला द्यायलाच पाहिजे तो अधिकार आहे ते सुद्धा देत नाही. म्हणजे सुखाच्या बाबतीत ते पानं चोरतात आणि दुःखाच्या बाबतीत मात्र अधिक तीव्रतेने ती देण्याचा प्रयत्न करतात. याचा अर्थ या देवता जीवाच्या बाबतीत वंचकत्व करतात, म्हणून त्या वंचकत्व सुद्धा ठरतात. आणि याचमुळे देवता ह्या जीवाच्या बाबतीत निष्ठुर झालेल्या असतात आणि त्या निष्ठुर प्रवृत्तीमुळेच ते असं करतात. त्यांना जीवाविषयी कुठली सहानुभूती, प्रेम, आपलेपण वाटत नाही. म्हणून त्या जीवाच्या बाबतीत कधीही उदास, निष्ठुर असल्या कारणाने त्या खऱ्या अर्थाने जीवाच्या वैरिणी ठरतात. कारण परमेश्वराकडे जसं दयाळू, मायाळू, कृपाळूपण आहे आणि त्या दयेचं कार्य, कृपेचं कार्य या जीवाच्या संदर्भात होत असतं, सतत चालू असतं, तसं देवतेकडे नसल्यामुळं देवता ह्या फळदात्रीच्या अनुषंगाने काम करत असताना मात्र त्यांची प्रवृत्ती बदल होत असतो. सुखाच्या बाबतीत कमतरता, वंचकत्व ते करतात आणि दुःखाच्या बाबतीत मात्र अधिक तीव्रतेने ते भोगत असतात. आणि हा आपल्याला दररोजचा अनुभव येत असतो. अन्य माणसाला एखादं संकट आलं, अडचण आली किंवा आजार आला तर त्यांना त्याच्यासाठी खूप मोठा त्रास, खूप मोठं मानसिक दुःख होत असतं. त्याच बाबतीत जर आपला ज्ञानी या थोडंसं धर्माचं ज्ञान, थोडीशी समज जर असेल, जाणीव असेल, परमेश्वराच्या समर्थवादावरती जर तुमची निष्ठा असेल तर कितीही मोठं संकट आलं तरी ही भोग आपण मिळवलेले पूर्वकर्माचे आणि आपल्यालाच येणार ही भावना निर्माण झाली आणि परमेश्वरावरती निष्ठा असेल तर त्याची तीव्रता अगदीच तोडकी आणि कमी असते. म्हणून इथं परमार्गातले जे लोक असतात ह्या बाबतीत अत्यंत स्वस्थ आणि स्वास्थ दिसून येतात. परंतु तो जाणीवेचा जीव असला पाहिजे. खरं म्हणजे दुःखाचं दुःख करण्याचं काहीच कारण नाही. आपल्यावरती जे दुःख येत असतं, आपल्यावरती जे संकट येत असतात ते आपण पूर्वकर्मामध्ये मिळवलेले असतात आणि आपणच मिळवलेले दुःख असतील, अडचणी असतील, संकट असतील, ते आपल्याला येत असल्यामुळं त्याचं काय दुःख करायचं. कारण भोग हे भोगानेच संपतात. असं कधी होत नाही माझे दुःख, माझी अडचण कोणाला तरी दुसऱ्याला आली किंवा दुसऱ्याचंही अडचण, दुसऱ्याचं दुःख, दुसऱ्याचं संकट मला प्राप्त झालं किंवा मला भेटलं, असं कधी होत नाही. आणि मग आपल्याच दुःखाचं आपण का दुःख करावं. ही मानसिकता, हे ज्ञान, ही जाणीव जर तुम्हाला असेल तर कोणतंही संकट, कोणतीही अडचण आणि कोणतंही दुःखाचा जो क्षण आहे हा तुम्ही निभावून नेऊ शकतात फक्त परमेश्वराच्या जाणीवेने, परमेश्वराच्या ज्ञानाने आणि परमेश्वरावरती असलेल्या समर्थवादाच्या निष्ठेने. परंतु ती जाणीव जर असेल तरच या गोष्टी होऊ शकतात. अन्यथा इकडेही सुद्धा भरपूर रडणारे लोक मी बघत असतो की थोडं संकट आलं, अडचणी आलं का ते तक्रार करतात की मी एवढी धार्मिकता करतो, सकाळी देवपूजा करतो, दुपारी देवपूजा करतो, कधीतरी पंगत देतो, तरी माझ्याच बाबतीत असं का व्हावं. तर हे अज्ञान असतं, हे अन्यथा ज्ञान असतं. ज्यावेळेस आपण आपलं कर्मचा जो भाग आहे किंवा आपल्या जीवनामध्ये येणारे ज्या अडीअडचणी असतात, दुःख असतात किंवा सुख असतात, हे सर्व समजून घेऊ त्यावेळेस मात्र आपल्याला खऱ्या अर्थाने मानसिक स्वस्थता लाभून कोणत्याही दुःखाच्या वेळेस आपण डगमगू जाऊ शकत नाही. आणि खूप सुख जरी आलं, एखाद्या आनंदाची गोष्ट जरी आली तर त्यात पण आपण हुरळून जाऊ शकत नाही. कारण आपल्याला माहिती आहे की हे सुख हे कायमस्वरूपी नाही आहे, ते मिळवलेलं आहे,
ते तेवढ्यापुरतं आपल्याला आलेलं आहे, ते उपभोगा आणि सोडून द्या, ते सोडावंच लागेल किंवा ते निघूनच जाणार आहे, ही जाणीव परमार्गाच्या जीवाला असली पाहिजे. आणि ती जर असेल तर परमार्गातला जीव खऱ्या अर्थाने स्वस्थ तुम्हाला दिसतात. स्मरण, चिंतन आणि धर्माचा थोडासा अभ्यासाने सुद्धा या गोष्टी होऊ शकतात. यासाठी परमेश्वराने आपल्याला खूप मोठी गोष्ट सांगितली आहे की येथीचा म्हणजे परमार्गातला जो जीव आहे, साधा नामधारक, की ज्याला चार पाच परमेश्वराचे नामं आहे, परमेश्वराचे अवतार कार्य, परमेश्वराचा समर्थवाद आणि चार पदार्थाचं प्राथमिक थोडंसं जुजबी ज्ञान जरी त्याला असेल, तर चैतन्य देवतेचा जो विद्यावंत असतो त्यालाही जेवढी स्वस्थता नसते तेवढी ह्या साधारण नामधारकाला असते. याचं कारणच असं आहे की परमेश्वराचा जो आधार आहे, परमेश्वराच्या नामाचा जो आधार आहे तो खूप मोठा आहे आणि त्याला त्याची ती प्रचिती आलेली असल्यामुळं एक भय जे आहे मनातलं, आपल्या स्वभावातलं, ते आपोआपच निर्भयतेकडे जात असतं. आणि त्या निर्भयतेतून त्याच्यामध्ये ती मानसिकता, ती एक प्रवृत्ती, ती एक विचारधारा, एक होकारात्मक दृष्टी निर्माण झाल्या कारणाने त्याच्यामध्ये ती स्वस्थता निर्माण होत असते. आणि म्हणून आपण कोणत्या अडीअडचणी, संकटात कसं वागतो, कसं राहतो किंवा कशी विचारधारा आपली बनते, त्यानुसार आपल्या धर्मामध्ये आपली जाणीव किती आहे हे आपण समजू शकतो किंवा थोडीशी ओळख आपण करू शकतो आपलीच आपण. आणि म्हणून आपण कधीही आपल्याला चेक करावं, जेणेकरून आपण आपल्या धर्माच्या, परमार्गाच्या कोणत्या पायरीवर उभे आहोत याची जाणीव, याची ओळख आपल्याला होऊन आपण अधिकाधिक प्रगतीच्या अनुषंगाने त्या धर्माचं तत्वज्ञान समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू. संत असंत फळामध्ये देखील ते अगोदर असंत फळ भोगवण्याचं काम या देवता करतात. एकाच वेळेस जर एखाद्या जीवाला सुख पण आलं आणि दुःख पण आलं तर त्या अगोदर दुःख भोगवतात. म्हणजे देवता या कशा वैरिणी हे आपल्या लक्षात येईल. कारण एखाद्या जीवाच्या बाबतीत असा जीव विचार करतो की त्याचं वाईट व्हावं, नंतर मग तो म्हणेल ठीक आहे, काय हरकत नाही, त्याला चांगलं पण व्हावं. परंतु पहिला नकारात्मक विचार जीवाचा तोच असल्या कारणाने तो दुसऱ्याचं कधीही चांगलं बघवत नाही, दुसऱ्याला कधीही तो समजून घेत नाही, कारण जीव स्वार्थी असतो. आणि जीवाच्या पदार्थामध्ये आपण बघितलेलं आहे. तसंच या देवतेमध्ये आहे. संत असंत फळ देत असताना, सुखदुःख देत असताना ह्या देवता अगोदर दुःख भोगवण्याचा जीवाला प्रयत्न करत असतात. याच्या पाठीमागचं अंतःकरणाचा जो कठीणपणा त्यांच्यात असतो त्या कारणाने ते जीवाचे कधीच भले पाहत नाही, उलट त्यांना भ्रष्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. कारण देवता ह्या पदार्थाच्या माध्यमातून साधकाला विघ्न करत असतात. आणि म्हणून आपल्या धर्मामध्ये कोणत्याही देवतेचा पदार्थ किंवा कुठं भंडारा असेल, कुठं वास्तुशांतीच्या अनुषंगाने कार्यक्रम असतील किंवा देवतेच्या अनुषंगाने, देवतेच्या निमित्ताने जिथं जिथं कार्यक्रम होतात तिथे तिथं आपल्याला परमेश्वराने खाण्यास, काही घेण्यास पदार्थ वर्ज्य केलेला आहे. आणि आपण ते तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न करतो. आणि जो पाळण्याचा प्रयत्न करेल तोच मात्र धर्मामध्ये टिकेल, परमार्गातली प्रगती तो साधू शकतो. अन्यथा असे इथं कितीतरी परमार्गातले लोक सुद्धा आहे, उपदेशी आहे, त्यांना ज्ञान नसल्यामुळं ते दशक्रियेत जेवतील, ते काय होतं म्हणतात, अन्न हे पूर्ण ब्रह्म, असं कर्मराटीतली ज्या गोष्टी आहे त्यांच्या डोक्यात त्या घुसल्यामुळं त्यांच्यामध्ये मलिनत्व निर्माण होतं. आणि कधी काळी तो उपदेशी असलेला, परमेश्वराचा भक्त असलेला, तो परमार्गात असलेला तो भ्रष्ट होऊन या धर्मापासून जाण्याची शक्यता त्यात निर्माण होत असते. आणि म्हणून सर्वसामान्य उपदेशी लोकांनी सुद्धा या गोष्टी पाळण्याच्या आहे. म्हणून आपण दुसऱ्या देवतेचा प्रसाद पण खात नाही. कोणाच्या ठिकाणी जर काही असं त्या अनुषंगाने किंवा त्या निमित्ताने जर काही असेल तर ते आपण जेवत नाही. याच्या पाठीमागचं कारण हे आहे का जीव हा धर्मापासून जाऊ शकतो. आणि म्हणून त्यांचा तो प्रयत्न या देवतेचा सतत असतो. आपण एखाद्या मंदिरात जाऊन फिरण्याच्या किंवा पर्यटनाच्या अनुषंगाने जर गेलो तर नुसतं फिरून बघून आलो तर काही फरक पडत नाही. पण तिथला प्रसाद खाणं, तिथल्या त्या विभागामध्ये काही जेवण करणं, काही भंडाऱ्यामध्ये काही खाणं, तर त्यातूनच ती देवता भ्रमवते. याने आपण लगेच आजारी पडेल, आपण मरेल अशातला भाग नसतो. पण आपल्या मनामध्ये जी परमेश्वराची जी निष्ठा बसलेली असते किंवा जीव आणि देवता याच्यातला
फरक, देवता आणि परमेश्वरातला जो फरक आपल्या मनामध्ये बोधरूपाने जिवंत असतो, तो मात्र जाण्याची शक्यता दाट असते आणि ती भ्रमवण्याचं काम ती देवता या जड पदार्थाच्या माध्यमातून करत असतात. आणि त्याच वेळेस मात्र हा परत पुन्हा अन्य राटीसारखं सर्व एकच आहे असं म्हणतो. आणि असे अनेक ठिकाणी अनुभव आलेले आहे. तर काही उपदेशी लोक असतात, ते चांगले धार्मिकता करतात, पण काही अनुषंगाने काही नातेवाईक असतील, काही मित्रमंडळीच्या प्रश्नांना उत्तरं न देण्याच्या हिमतीने किंवा अज्ञानाने असं काहीतरी करून जातात. आणि नंतर मात्र त्यांच्यामध्ये एवढं मळीनत्व येतं की त्यांना आपण परत किती समजावलं तरी त्या पहिल्यासारखं तो सांधा त्यांचा काही बसत नाही. आणि म्हणून आपण या गोष्टी पाळल्या पाहिजे. कारण धर्मात आलेलं असताना हे धर्माचं येण्याचं जे काम आहे ते खूप प्रयासाने, खूप जन्मानंतर, खूप सृष्टीनंतर आपल्याला भेटलेलं आहे. कारण बोध परमेश्वर जो जीवाला देतात, तो बोध देण्याची जी प्रक्रिया आहे एका सृष्टीमध्ये एका जीवाला एकदाच देतात. आणि तो जो बोध आहे आपण अशा छोट्या छोट्या चुकातून जर घालवला तर तो बोध देण्याची जी प्रक्रिया परत दुसऱ्या सृष्टीतच आपल्याला ती संधी प्राप्त होऊ शकते किंवा होईल. आणि सृष्टी ही अतिदीर्घ असल्यामुळे त्याच्या मधला जो काळ आहे तो खूप मोठा आणि दुःखदायक आहे. याचा आपण नक्कीच विचार केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. आणि आपला हा बोध परमेश्वरी स्पर्शरूपी जो बोध आहे, परमेश्वराची सर्वात मोठं गिफ्ट या जीवाला आपल्याला भेटलेलं आहे, ते आपण जास्तीत जास्त सांभाळण्याचा आणि जास्तीत जास्त ती क्रिया वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अन्यथा ही सृष्टी शून्य होऊन आपण फसण्याची शक्यता दाट निर्माण होते. आपण सहजच म्हणतो काय होतं छोट्याशा प्रसादाने किंवा तिथं गेल्याने किंवा काही कीर्तन इतर ठिकाणचं असं ऐकतात तर ऐकल्याने काय फरक पडतो, असं आपण सहज बोलतो, नैसर्गिक आहे. परंतु तेवढी दृढता, तेवढं जरठत्व ज्ञानाचं जर तुमच्यामध्ये झालं असेल, तेवढी विषय व्यवस्था तुम्ही करू शकत असाल तरच त्या गोष्टी तुम्ही करू शकता. परंतु प्रसाद आणि जेवणाच्या बाबतीत तर कधीच तुम्ही करू शकत नाही. कारण एखाद्या अनुसरलेला जीव असेल, ते आचाराने परिपूर्ण असेल, तरी तिथंही देवता ह्या जड पदार्थाच्या माध्यमातूनच विघ्न करतात. कधीतरी त्यांनी एखाद्या पदार्थाची वासना केली आणि तोच पदार्थ ते दीक्षेच्या माध्यमातून संपादन करतात आणि त्यातून विघ्न निर्माण होऊन तो जीव अस्थिपरीच्या शिखरावर पोहोचलेला असेल तरीही तो जीव जाऊ शकतो. असं लीळाचरित्रामध्ये अनेक दाखले आपल्याला छरदोबांसारखे भेटतील. नकारात्मक छरदोबांचं लीळा किंवा वर्णन आपल्या लीळाचरित्रामध्ये देण्याचा साहित्यकारांचा हाच उद्देश असावा की एखादा जीव अस्थिपरी परमेश्वराच्या सन्निधानात असतो, परमेश्वराकडून त्याला ज्ञान होतं, बोध होतं, श्रीमुखी ज्ञान बोध झालेला जीव, पण एका स्थानाची सवय न व्हावी हे परमेश्वराने सांगितलेलं सूत्र त्यांनी न पाळल्यामुळं, त्या एका स्थानाच्या सवयीमुळं तो धर्मापासून तर जातोच जातो. पण त्याला जेव्हा कधी प्रसंगानुरूप परमेश्वराची त्याची भेट झाल्यानंतर परमेश्वर काही भक्तांकरवी त्याला विचारतात तुम्ही कोणाचे, तर नाव सुद्धा ते विचारतात, ते म्हणतात नागदेव राऊळांचे. तर हे जे घडतं कशामुळं, परमेश्वराने ज्या अविधी सांगितलेल्या आहेत त्या न पाळल्यामुळं. खरं म्हणजे आपण जो विधी करत असतो तो विधी आपल्याकडून कमी जास्त झाला किंवा नाही झाला तरी काही फरक पडत नाही. फक्त आपली प्रगती जी व्हायची ती थांबेल. परंतु अविधी घडला तर मात्र खूप मोठं नुकसान होतं. कारण जे कितीतरी प्रयासाने, कितीतरी जन्मानंतर, कितीतरी सृष्टीनंतर आपल्याला परमेश्वराने दिलेलं आहे ते जाण्याची शक्यता असते आणि खूप मोठं नुकसान या जीवाचं होऊ शकतं. म्हणून विधी अविधीचं थोडंसं ज्ञान जर आपल्याला प्राथमिक आपण घेतलं आणि ते पाळण्याचा प्रयत्न केला तर मात्र आपण नक्कीच धर्मामध्ये नुसतं टिकूच नाही तर प्रगतीपथावर जाऊ. म्हणून आपल्याला काय करायचंय हे समजून घेण्यापेक्षा काय करायचं नाहीये हे समजून घेणं धर्मामध्ये हे अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला काय करायचंय ते थोडंफार इकडं तिकडं फरक नाही पडत. आपल्याला स्मरण करायचंय, चिंतन करायचंय, वाचन करायचंय, वेळेचं आठवण करायची परमेश्वराची, देवपूजा करायची, कधीतरी स्थानावर जायचंय, कधीतरी कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचंय, हे प्राथमिक आपल्याला माहीत असतं. परंतु आपल्याला काय करायचं नाहीये हा जो अविधी आहे हा सर्वात महत्त्वाचा अविधी आहे. का कोणत्याही तामस ठिकाणी न जाणं,
तामसाचं जे अन्न असतं किंवा एखाद्या देवतेच्या निमित्ताने त्या देवतेचा प्रभाव असलेलं अन्न असतं ते न स्वीकारणं हे माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने जर विचार केला तर ह्या देवता जीवाच्या वैरिणी असल्यामुळे, दुश्मन असल्यामुळे त्या आपल्याला परमार्गातून नक्कीच काढण्याचा त्या प्रयत्न करत असतात. ते त्यांचं काम करतात, आपण आपलं काम केलं पाहिजे. आपल्याला परमेश्वर भक्ती करायची आहे, टिकवायची, ती वाढवायची आणि परमेश्वर प्राप्तीपर्यंत आपल्याला जर जायचं असेल तर आपल्याला हे नियम पाळावेच लागतात. परमेश्वर दयाळू, मायाळू, कृपाळू जरी असले तरी ते नियम जे आहेत ते सर्वांसाठी सारखेच असतात. जशी शाळा असते, कॉलेज असतं, तिथं सर्व विद्यार्थ्यांना नियम असतात. एखादा विशिष्ट व्यक्ती आहे, नगरसेवकाचा मुलगा आहे, आमदाराचा मुलगा आहे, त्याला नियम नाही अशी कोणती शाळा नाही. उलट त्याच्यावरती जास्त बंधनं आहे, हे लक्षात घ्या. कारण त्याच्याकडे सर्व लोकांचा फोकस असतो. तो उपाधिमंत असल्यामुळे, त्याच्याकडं लक्ष असल्यामुळे त्याला नियम पाळणंच पाळणं आहे. एखाद्या सर्वसामान्य माणसाने जर नियम नाही पाळले तर खूप असा गाजावाजा होत नाही. परंतु एखाद्या उपाधिमंत असेल, आमदार असेल, खासदार असेल, त्यांनी एखादी चूक जर केली तर मीडियामध्ये कितीतरी त्याचा भाव केला जातो आणि त्याचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न होतो समाजामध्ये. अगदी त्याचप्रमाणे आपण परमार्गाचे आहोत, आपण परमेश्वराचे भक्त आहोत. त्या अनुषंगाने सर्व देवतेचं लक्ष आपल्याकडे आहे. आपण त्या बाबतीत जर घेतलं तर आपण परमार्गामधले उपाधिमंत आहोत. म्हणून आपण जास्तीत जास्त जबाबदारीनं धर्म सांभाळणं, सर्वात जास्त सावध होणं, त्या सावधानतेतून धर्म करत राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून येथेचा जो व्यापार आहे परमेश्वरांचा, पुसो म्हणजे विचारून घेतलं पाहिजे. आपल्याला माहीत नाही कोणती गोष्ट, करू नका. परंतु माहीत नसलेली गोष्ट करण्याची इच्छा असेल तर आपले गुरुजन असेल, आपले काही जाणीवेचे काही आजूबाजूचे आपले वासनिक लोक असतील किंवा शास्त्र आहे ते बघून घ्या, त्याच्यातलं पूर्णपणे मर्म समजून घ्या आणि मग करण्याचा प्रयत्न करा. आपण आपला धर्म ज्ञानाचा म्हणतो, परंतु अज्ञानाने धर्म पाळणारे इथंही कितीतरी लोक आहे. म्हणून आपल्या धर्मामध्ये अंधश्रद्धा नसताना सुद्धा अंधश्रद्धा तुम्हाला दिसतील, कर्मकांड नसताना कर्मकांड दिसतील, वैदिकता नसतानाही वैदिकता आलेली दिसेल. याचं कारणच ते आहे की ज्ञानाचा धर्म आहे, परंतु ते ज्ञान घेतला तर त्याच्यासाठी तो ज्ञानाचा धर्म आहे. अज्ञानाने एक दुष्टपर, स्वार्थपर जर करत राहिलो तर तो अज्ञानाचाच धर्म होतो. आणि म्हणून आजूबाजूला आपण हे जे बघत असतो, ह्या बघण्यातून आपल्यावरती परिणाम न होण्यासाठी आपण ज्ञानाच्या अनुषंगाने परिपक्व असणं, त्या ठिकाणी योग्य तयार होणं हे अत्यंत गरजेचं आहे. मागच्या सत्संगामध्ये मी तुम्हाला सांगितलं की योग्यता आणि अयोग्यता कोणत्या अनुषंगाने आपण घेतली पाहिजे. योग्यता म्हणजे त्या गोष्टी आपण समजून जाणून घेतलेल्या आहेत आणि ती योग्यता आपण आपली बनवलेली आहे. आपण समजून न घेता, ज्ञान न घेता ती करण्याचा प्रयत्न केला म्हणजे आपल्यामध्ये अयोग्यता आपण निर्माण केलेली आहे. योग्यता अयोग्यता ही निर्माण करण्याचं आपली स्वतंत्रता आहे. म्हणून योग्यता अयोग्यता हा शब्द आपल्यामध्ये, अधिकार अनाधिकार हा शब्द आपल्या परमार्गामध्ये सतत तुम्हाला ऐकायला भेटेल की आमचा अनाधिकार आहे, आमचा अनाधिकार आहे. तर आपला अनाधिकार आहे तर अधिकार बनवा, इतकं सोपं आहे. ज्ञानाने, आचरणाने, तत्व सांभाळल्याने ते अधिकारी आपण होऊ शकतो. आणि परमेश्वराने जीव सर्वाधिकारी सांगितलं, विशिष्ट मानभाव, विशिष्ट लोक अधिकारी, विशिष्ट जीव अधिकारी असा शब्द नाही वापरलेला. प्रत्येक जीव अधिकारी आहे. आपण तो अधिकार मिळवलाय, अधिकार तो प्रयत्नाने आपण निर्माण केलाय, म्हणून आपण परमार्गात आहोत. जे अन्य लोक आहे ते पण अधिकारी आहे, परंतु त्यांना तो प्रयत्न करावा लागेल, समजून घ्यावा लागेल, बुद्धीचा कस निर्माण करावा लागेल. आणि त्यांना तुमच्यासारख्यांनी समजून सांगितल्यानंतर त्यांनी त्या प्रयत्नांनी जर अधिकार बनवायचा की अनाधिकारीच राहायचं हे त्यांनी ठरवायचंय. म्हणजे जीव सर्वाधिकारी असतो आणि आपण तर आहेच आहे, यात अजिबात शंका नाही. त्यामुळं आपण ते वाढवलं पाहिजे. आपला अधिकार, आपली योग्यता आपण समजून घेतली पाहिजे आणि ती वाढवत नेली पाहिजे. म्हणून देवताचा जो वर्ग आहे, देवता वर्ग समजून घेत असताना त्या देवतेपासून आपल्याला काय भेटतंय, काय भेटत नाही, किंवा आपलं काय नुकसान होऊ शकतं आणि काय फायदा होऊ शकतो, याचा सर्व बाजूने जर विचार केला तर आपण नक्कीच या देवता वर्गापासून तुटू. त्यांच्याविषयी आपल्याला कोणत्याही प्रकारचं काही असं वैशिष्ट्यपूर्ण काही मनात भावना येणार नाही. कारण त्या वैरीने असल्यामुळे जीवाचे ते कधीच भले पाहत नाही, उलट त्यांना भ्रष्ट करण्याचाच त्यांचा प्रयत्न असतो. आणि तो भ्रष्ट या
तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अशा छोट्या छोट्या विघ्नातून त्या निर्माण करत असतात. जीवाच्या अर्जकत्वाप्रमाणे सर्व काही दिल्यानंतर त्यांना जीवा जन्ममृत्यूच्या फेऱ्यासाठी ढकलताना मात्र थोडेही दुःख त्यांना होत नाही. कारण आपण जे मिळवलेलं असतं, जो पुण्यांश भगवद्गीतेमध्ये परमेश्वराने सांगितलंय की जोपर्यंत या जीवाचा पुण्यांश असतो तोपर्यंत त्या देवता त्याला सुख आणि दुःख देत असतात. पुण्यांश एकदा संपलं तर त्या परत जन्ममृत्यूच्या फेऱ्यात या जीवाला ढकलून देतात. आणि याच्यासाठी अनेक टीकाकारांनी भगवद्गीतेवरती विश्लेषण करत असताना खूप स्पष्ट शब्दात अशा गोष्टी मांडलेल्या आहेत त्या आपल्याला लगेच बुद्धीला टचवू शकतं. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आहे आणि ती ज्ञानेश्वरी भगवद्गीतेचा मराठी अनुवाद आहे. त्यांनी 9व्या आणि 13व्या अध्यायामध्ये ह्या गोष्टी इतक्या स्पष्ट आणि प्रखर मांडलेल्या आहे. फक्त ते त्या दृष्टीने त्या भावनेने जर अभ्यासपूर्वक संशोधनात्मक पूर्वक जर आपण बघितलं तर तिथं शंका घेण्याचं काही कारण निर्माण झालं नाही पाहिजे. ते वेश्येचा उदाहरण देतात की सोमवार बिल्वपत्र घेऊन शंकराकडे जाणारे भक्त, मंगळवार एखाद्या विशिष्ट देवीकडे जाणारे, शनिवार शनीकडे जाणारे, किंवा काही चतुर्थी आली तर गणपतीकडे जाणारे, असे जे भक्त आहे, एकादशी आली तर आणखी विशिष्ट ठिकाणी जाणारे, असे जे भक्त आहे, एकच भक्त परंतु वेगळ्या वारी वेगळ्या देवतेची भक्ती करणारे जे आहे ते म्हटले वेश्या भक्ती करणारे आहे. त्यासाठी त्यांनी वेश्येचं उदाहरण दिलं की गावाच्या बाहेर बसणारी एखादी वेश्या असते, तिनं मंगळसूत्र घातलेलं असतं, कुंकू लावलेलं असतं, पण ती कोणाची अशी विशिष्ट कोणाची नसल्यामुळे तिला ती एकनिष्ठता नसते आणि ती वेश्या म्हटल्या जाते किंवा विरांगना किंवा सामान्य स्त्री म्हटल्या जाते. तसं हा जीव ही वेश्या भक्ती करतोय असं संत ज्ञानेश्वरांनी इतक्या प्रखरपणे आणि स्पष्टपणे सांगितलेलं आहे. परंतु ते समजायला आपली बुद्धी तल्लख असली पाहिजे. दुसऱ्या एका ठिकाणी 13व्या अध्यायात त्यांनी सांगितलं की जोपर्यंत आपल्या खिशात पैसे असतात किंवा आपण ते पैसे किंवा दौलत रूपाने त्या वेश्येला काहीतरी देण्याचा आपण प्रयत्न करतो तोपर्यंत तिच्या घरी तिथं जाण्याचा आपल्याला अधिकार असतो. जेव्हा आपण ते देणं बंद करतो त्यावेळेस तिच्या दरवाजाला हात लावायचे आपल्याला अधिकार नसतो. या अनुषंगाने ज्ञानेश्वरांनी ते उदाहरण दिले की एखाद्या देवतेचा पुण्यवस संपला का ती आपल्याला जन्ममृत्यूच्या फेऱ्यात पुन्हा दुःखात ढकलून देते. तिथं राहण्याचा अधिकार एक क्षणही आपल्याला नसतो जसे त्या वेश्येप्रमाणे. तर असे कितीतरी भगवद्गीतेच्या टीका लिहिल्या गेलेल्या आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी ते समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु समजून घेणं, त्याचा मथितार्थ लक्षात आणल्यानंतर परत त्या तत्वावर जाणं, त्या आचारावर जाणं हे दुर्मिळातलं दुर्मिळ, रहस्यातलं रहस्य ज्ञान आहे आणि ते परमेश्वर कृपेने आपल्याला बोधरूपाने भेटलेलं आहे. अन्यथा संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी वाचणारे हजारो लोक मी बघितले, पण त्यांना त्यातून मी समजून सांगितलं किंवा काहीतरी चर्चा झाली तरी ते त्यांच्या डोक्यात तो प्रकाश पडत नाही. कारण प्रकाश टाकणारा असतो तो परमेश्वर. बोध आणि बोधशक्ती परमेश्वराकडून. MECB वरून जर लाईट असेल तर आपण बटणं दाबलं का ते लाईट लागेल, पण लाईटच वरतून नाहीये तर ती MECBची लाईट नसल्यामुळं आपण कितीही बटणं दाबले तर लाईट लागत नाही. त्याप्रमाणे परमेश्वराची कृपा आणि त्या जीवाचा प्रयत्न, त्याची जोड जर असेल तर आपण सांगितल्यानंतर त्याला लगेच त्याच्या डोक्यात प्रकाश पडेल. परमेश्वर त्याला बोध देतील आणि त्या बोधातून त्याला जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर ह्या चारही पदार्थांचं जसं आहे तसं ज्ञान होईल आणि मग तो उपदेशी होऊ शकेल, मग तो परमार्गात येईल. अन्यथा त्याला आपण कितीही सांगितलं, सर्व शास्त्र जरी आपण उघडं करून दिलं तरी तो होऊ शकत नाही. त्याच्यासाठी परमेश्वर कृपाच महत्वाची आणि ती परमेश्वर कृपा आपल्याला भेटली म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत, आपण किती अनमोल आहोत, आपण किती किमतीवान आहोत याचा आपण विचार करा. कारण जे कोणालाही भेटलं नाही ते आपल्याला भेटलेले, पण ते टिकवण्याचं काम मात्र आपलं आहे. यावरून देवता या जीवाच्या वैरिणी आहे हे लक्षात येईल तुम्हाला. ज्याप्रमाणे जीव अनादीचा आहे तसे देवता सुद्धा अनादीचाच एक पदार्थ आहे. जीव जसा नित्य आहे, निराकार आहे, तशाच देवता सुद्धा नित्य आणि निराकार आहे. देवता स्वरूपी या जीव स्वरूपाप्रमाणेच अनादीचा पदार्थ आहे. त्या नित्य आहेत,
जीव स्वरूपाप्रमाणे देवता या स्वरूपाची मर्यादा सुद्धा निश्चित असली तरी त्यांनाही निराकारही म्हटले जाते. जीवाप्रमाणे स्फटिक शुभ्र देवता मात्र नाही. त्यांच्यामध्ये वेगवेगळे देवतेच्या अनुषंगाने वेगवेगळे कलर्स असतात. हरिता, पिता, श्वेता, मंजिष्ठा, कृष्णा. विचाराच्या 67 सूत्रामध्ये परमेश्वरांनी या देवतेच्या वर्णनामध्ये देवतेचे जे कलर्स असतात ते आपल्याला सांगितलेले आहे. तर देवता ह्या आपल्या शरीरामध्ये पिंडस्थाच्या रूपाने आहे, मळाच्या रूपाने सुद्धा आहे. आणि ह्या पिंडस्थाच्या रूपाने कशा आणि कुठं कोणत्या देवता आहे ते आता आपण बघू. तर देवता पिंडस्थाच्या माध्यमातून जीवामध्ये असतात आणि त्या आपण लक्षात घेतला की आपल्याला लक्षात पण येईल का तो जो देवता वर्ग जो आहे तो देवता वर्ग कर्मभूमीपासून चैतन्य मायेपर्यंत कसा विस्तारलेला आहे आणि वरची देवता खालच्या देवतेवरती कशी व्यापलेली आहे, व्यापक पद्धतीने आहे, हे पण आपल्या लक्षात येईल. तर सर्वात खालची जी देवता आहे ती कर्मभूमीची देवता आहे. ती आपल्या शरीरामध्ये मनुष्याच्या शरीरात अंगठ्यापासून घोट्यापर्यंत असते. म्हणजे फक्त आपला जो तळपाय आहे तिथंच ह्या कर्मभूमीच्या देवता आहे. कर्मभूमीच्या देवता आता वरती नाही, घोट्यापासून वरती नाही, परंतु वरच्या देवता आता अंगठ्यापासूनच सुरुवात होणार, कारण ती व्यापलेली असतात. आणि म्हणून सर्व देवतेंची सुरुवात ही अंगठ्यापासूनच होते आणि वर सरकत जाते. कर्मभूमीची देवता ही पिंडस्था देवता जी आहे, देवतेची जी पिंडस्था आहे ती मनुष्य शरीरात अंगठ्यापासून घोट्यापर्यंत असते. त्याच्यावरची जी देवता अष्टदेवीनी देवता ती अंगठ्यापासून गुडघ्यापर्यंत असते. आता गुडघ्याच्या वरती मात्र ही देवता नाही, परंतु गुडघ्याच्या खाली अगदी अंगठ्यापर्यंत, कारण कर्मभूमीच्या देवतेला त्या देवतेने व्यापलेलं आहे, ती वरची देवता असल्या कारणाने तर त्या गुडघ्यापर्यंत असतात. त्याच्यावरची देवता जी आहे अंतराळ देवता, ती अंतराळ देवता अंगठ्यापासून जांघेपर्यंत असते, आपल्या मांड्यांपर्यंत. त्याच्यावरती या देवता नाही, परंतु ही जी देवता आहे ती अंगठ्यापासून सुरुवात होत असल्यामुळं या दोन्ही देवतेला व्यापून आहे ती खाली असतात. स्वर्गीय देवता ज्या आहे त्या अंगठ्यापासून बेंबीपर्यंत असतात, त्यांच्या ज्या पिंडस्था आहे. त्याच्यावरची देवता जी आहे कैलास वैकुंठीच्या ज्या देवता आहेत त्या अंगठ्यापासून वक्षस्थळापर्यंत असतात, म्हणजे छातीपर्यंत असतात. त्याच्यावरची देवता जी आहे शेषशाही श्राद्धीच्या ज्या देवता आहे त्या अंगठ्यापासून उरापर्यंत, म्हणजे छातीच्या थोडस वरती असतात. अष्टभैरव देवता जी आहे त्याच्यावरची देवता ती अंगठ्यापासून कंठस्थापर्यंत, म्हणजे आपल्या मानेच्या कंठस्थापर्यंत असतात. आणि त्याच्यावरची सर्वात जी देवता आहे विश्वदेवता ती अंगठ्यापासून आपादमस्तक असते. आता ही आपादमस्तक ज्या देवता आहे ती विश्वदेवता आहे, हे आपण समजून घ्या. कारण आपादमस्तक कोणती देवता असं म्हटलं की सर्वात मोठी देवता आपल्याला चैतन्य देवता लक्षात येते किंवा आपल्याला वाटतं, आणि म्हणून त्या आपादमस्तक आपण चैतन्य देवतेला म्हणत असतो. परंतु विश्वदेवता ही अंगठ्यापासून आपादमस्तक म्हणजे पूर्ण डोक्यापर्यंत असते. या पिंडस्थाच्या युक्तत्वामुळे जीव परमेश्वराच्या ज्ञानप्राप्तीस अधिकारी ठरतो. म्हणजे व्यक्त आणि अव्यक्त जो शरीर असतं ते पूर्णपणे जर अशा पद्धतीने पिंडस्थाच्या माध्यमातून युक्त जर असेल आणि ते युक्त शरीर व्यक्त असेल तरच परमेश्वर ज्ञान आणि प्रेम देऊ शकतात. त्याच अधिकारांचा जीव निर्माण होतो. पहिला अधिकार युक्तत्व. जीवाचे 21 अधिकार असतात, ते आपण कधी एखाद्या सत्संगामध्ये घेणार आहोत. तर त्या अधिकारामध्ये सर्वात महत्त्वाचा पहिला अधिकार तर जीवामध्ये ह्या पिंडस्थाचे सर्व देवतेच्या पिंडस्थाच्या माध्यमातून युक्तत्व असायला पाहिजे. म्हणजे एखादा पाय तुटलेला, एखादा हात तुटलेला किंवा काहीतरी एखादा अवयव जर गेलेला असेल तर ती पिंडस्था तिथं नसल्या कारणाने तो देह किंवा तो जीव परमेश्वराला ज्ञान आणि प्रेम देण्यास अडचणीचा ठरतो किंवा त्याचा तो अधिकार पोचत नाही. म्हणून परमेश्वराचं ज्ञान जर घ्यायचं असेल आणि प्रेम जर घ्यायचं असेल, ते मिळवायचं असेल तर ह्या पिंडस्थाच्या माध्यमातून युक्त देह असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आपण सर्व भाग्यवान आहोत की आपण ह्या पहिल्याच अधिकारात बसतो, कारण आपला युक्त देह आहे आणि सर्व पिंडस्थाच्या माध्यमातून ते युक्त देह असल्या कारणाने आपण परमेश्वराचं ज्ञान
किंवा प्रेम घेण्यास पात्र ठरतो. त्या अवयवात त्या पिंडस्थेच्या अधिष्ठान असल्याखेरीज देवता अधिष्ठाना वाचून असलेला पिंड अयुक्त ठरतो. म्हणून त्याला परमेश्वराचा ज्ञान किंवा प्रेमाचा अधिकार राहत नाही. आणि पूर्ण युक्तत्व असेल तरच परमेश्वर ज्ञान आणि प्रेम या जीवाला देऊ शकतात आणि आपण पण परमेश्वराचं ज्ञान आणि प्रेम घेऊ शकतो. खरं म्हणजे ज्ञान आणि प्रेम परमेश्वराने भजनाच्या माध्यमातून जीवाला परमेश्वर देत असतात. अहेतुक भूतभजन ज्ञानाप्रती साधन आणि अहेतुक मायापूर भजन प्रेमाप्रती साधन असं सांगितलेलं आहे. परंतु जरी भजन घडलं परंतु ते जर युक्त देह नसेल आपला तर त्या भजनाला काही अर्थ उरत नाही. पण युक्त देह असणं आणि त्यानंतर भजन घडणं त्यानंतर मग ती प्रक्रिया सुरू होत असते. त्या बाबतीत आपण पूर्णपणे त्या अनुषंगाने आहोत आणि म्हणून आपल्याला या गोष्टी अत्यंत भाग्याच्या वाटल्या पाहिजे. आपण खरोखर भाग्यवान आहोत असं आपल्याला लक्षात आलं पाहिजे. जीव आणि देवता हा वर्ग आपण आतापर्यंत बघितला. तर जीव आणि देवता याच्यामध्ये साम्य काय आहे किंवा वैषम्य काय आहे, वेगळंपण काय आहे हे जर आपण बघितलं तर त्याची एक वेगळी रिव्हिजन आपली या माध्यमातून होत असते. म्हणून आज आपण जीव हा पदार्थ देवता हा पदार्थ जो अभ्यासला आहे त्यानंतर आपण अन्यावृत्तीच्या अनुषंगाने प्रत्येक जो देवतेचा वर्ग असतो किंवा जो देवतेचे 9 प्रकार आहे कर्मभूमीपासून चैतन्य देवतेपर्यंत ते बघणार आहोत. परंतु कार्यकारण स्वरूप लक्षणाच्या माध्यमातून आपण हा जो देवता वर्ग अभ्यासला आणि जीव वर्ग अभ्यासला त्यातलं वेगळं पण साम्य हे आपण बघतोय. तर जीव ह्या जातीत्वाने एक आहे, संख्येने अनेक आहे हे आपण बघितलं. जीव एकच आहे परंतु अनंत जीव आहे. त्याचं जे कार्यकारण स्वरूप लक्षण जे आतलं आहे स्ट्रक्चर ते जीवात सर्व जीवांचं सारखंच असतं. जीव स्वार्थी म्हटल्यानंतर सर्वच जीव आले त्याच्यामध्ये. मी स्वार्थी आहे तुम्ही नाही आहे असं किंवा तुम्ही आहे मी नाही असं होत नाही. तर त्या जातीत्वाने एक आहे त्याला सर्व ते नियम लागू पडतात. परत पूर्ण कर्माच्या अनुषंगाने संख्येने ते अनंत आहे. तसंच देवता सुद्धा जातीत्वाने एकच आहे. देवता अनेक असल्या संख्येने अनंत जरी परमेश्वराने सांगितले असल्या तरी आतापर्यंत जे आपण कार्यकारण स्वरूप लक्षण देवतेचं बघितलं तर त्यामध्ये सर्वच देवता येतात, सर्वच देवता बसतात. तिथं छोटी मोठी असा भाव नाही किंवा अशी विचार नाही आहे. परंतु फक्त अधिकाराच्या अनुषंगाने त्यातलं लहानपण मोठंपण किंवा त्यातला जो थोवा आहे वेगळा पडत असतो. परंतु त्याचं जे आतलं स्ट्रक्चर आहे त्या देवता सुद्धा जातीत्वानी एक आहे, संख्येनं अनेक आहे. जीव अव्यक्त आहे, भावरूप आहे, चेतन आहे. जीव हा अनादीचा पदार्थ आहे आणि तो नित्य पण आहे, निराकार पण आहे. तसंच देवता सुद्धा सेम टू सेम अव्यक्त आहे, भावरूप आहे, चेतन आहे, अनादीचा पदार्थ आहे, नित्य पण आहे आणि निराकार पण आहे. जीव भावरूप अशा अनादी अविद्येने युक्त आहे, मात्र देवता या वेगळ्या आहे. अभावरूप अशा अनादी अविद्येने वंत आहे. जीवाचा वर्ण जो आहे तो स्फटिक शुभ्र असतो. तसं देवतेचं नाही. देवतेचे वर्ण परमेश्वराने थोडे परत हरिता, पिता, श्वेता, मंजिष्ठा, कृष्णा अशा पद्धतीने सांगितले आले आहे. जीव केवळ आहे म्हणून परमेश्वराला तो प्राप्त करू शकतो किंवा परमेश्वर त्याला प्राप्तीला नेऊ शकतात. तसं देवतेचं नाही. देवता अकेवळ आहे. जीव अज्ञान आहे तसं मात्र देवतेचं नाही. देवतेचं ते त्रोटक का असेना किंवा मर्यादित का असेना पण देवता ह्या ज्ञानरूप ठरतात. जीव निरानंद आहे. निरानंद जीवालाच परमेश्वर आनंद देण्यासाठी हा सर्व खटाटोप करतात. परंतु त्याचा जो मूळ जो प्रकार आहे जीवाचा तो निरानंद आहे. ह्या बाबतीत देवता मात्र सुखरूप आहे. त्याच्या पंचप्रकारामध्ये ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य, प्रकाश आपण बघितलं. जीव असमर्थ आहे म्हणजे दुसऱ्याच्या आश्रयाशिवाय तो राहू शकत नाही. मग अव्यक्तात असो किंवा व्यक्तात असो त्याला आधार घ्यावाच लागतो. तसं देवतेचं नाही. देवता सामर्थ्य संपन्न असल्यामुळे आपल्याच सामर्थ्याने त्या राहतात.
जीव हा एकदेशी आहे, एका वेळेस एकाच ठिकाणी राहील तसं देवतेचं मात्र नाही. होण्या उरण्याचा भाव आहे. सुख आणि दुःख एकाच वेळेस त्या उपभोगू शकतात. हे देवतेचं वैशिष्ट्य आहे, हे आपण बघितलं. जीव अर्जक आहे, म्हणजे अर्जन करणारे, मिळवणारे, मग ती संत असेल, असंत सामुग्री असेल. तसं देवता मात्र अर्जन करू शकत नाही, म्हणून त्या मुक्तीला जाऊ शकत नाही. त्यांना संत सामुग्री अर्जन किंवा असंत सामुग्री अर्जन करण्याचा अधिकार नाही. त्या फक्त फळ देणारे आहेत. जे आपल्या अर्जितानुसार ते आपल्याला फळ देत असतात. जीव सर्वाधिकारी आहे, तसा देवता अनाधिकारी. जीव सर्वाधिकारी असल्यामुळेच परमेश्वराची तो भक्ती करू शकतो आणि ह्या बंधनातून, अनादि अविद्या युक्त अशा बंधनातून बाहेर पडून परमेश्वराला प्राप्त करू शकतो. तसं देवता अनाधिकारी असल्यामुळे तो अधिकार देवतेला कधीही, कुठेही, केव्हाही, कोणत्या सृष्टीत पोचत नाही. जीव हा बोध्य म्हणजे ज्ञान घेण्याची क्रिया, त्याची तेवढी स्ट्रक्चर असल्यामुळं परमेश्वर त्याला बोध देऊ शकतात, त्याला ज्ञान देऊ शकतात. हा जीव सुद्धा ज्ञान मिळवू शकतो, ज्ञानानुसार तो वाढत वाढत जाऊ शकतो. तसं देवता ह्या अबोध रूप आहे, त्याला बोधच परमेश्वर देऊ शकत नाही. त्याच्यामुळे ज्ञान त्या कधी केव्हाही कुठे घेऊ शकत नाही. फक्त त्यांच्यामध्ये जे स्ट्रक्चर आहे ज्ञानाचं तेवढंच, मात्र त्या वाढू शकत नाही. जीव हा बद्धमुक्त आहे, म्हणजे मोक्षाला जाण्याचा अधिकार आहे. बंधनात आहे पण तो मुक्तीला जाऊ शकतो, हे आपण बघितलं. तसं देवता ह्या अबोध रूप म्हणजे मोक्षाला जाण्याचा त्यांना अधिकारच नाही. त्या कायमस्वरूपी नित्यबद्ध आहे. कायमस्वरूपी नित्य शब्द वापरला, बद्ध म्हणजे नित्य बंधनात आहे. तसं आपल्याला शब्द वापरलाय बंधमुक्त. बद्धमुक्त म्हणजे बंधनात आहे पण मुक्तीला जाणार आहे. नित्य हा शब्द इथं वापरलेला नाही. याच्यातला नेमका फरक आपल्याला देवता आणि जीवामध्ये जर आपण समजून घेतला तर त्याच्यासाठीच आपल्याला देवतापासून तुटण्यासाठी आपल्याला अत्यंत सोपं ही गोष्ट होऊन जाईल. जीव सापेक्ष आहे, स्वाभिमानी आहे, स्वार्थी आहे, वंचक आहे. म्हणजे काहीतरी अपेक्षा ठेवणारा आहे, स्वार्थी आहे, वंचक आहे, काहीतरी न देणार आहे. तशाच देवता आहे. देवता सुद्धा सापेक्ष आहे, स्वाभिमानी आहे, स्वार्थी आहे, वंचक आहे. जीव हा भजक म्हणजे भजणार आहे, कोणाला तरी भजणार आहे. तशा देवता ह्या भजून घेणाऱ्या आहे, भज्य आहे. त्यांना कोणीतरी भक्त लागतो आणि त्या अनुषंगाने ते विघ्न रूप करून आपला जो भक्त आहे तो आपल्यापासून जाणार नाही, किंवा दुसऱ्याचा जो भक्त आहे तो आपल्याकडं कसा येईल याच्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. जीवाचं जे स्वरूप आहे ते समृद्धीने समानत्व आहे, तसं देवता ह्या असमान आहे. जीवाचं स्वरूप समृद्धीने समान आणि देवता ह्या असमान आहे. जीवाचं स्वरूप आणि देवतेच्या स्वरूपामध्ये खूप फरक आहे. आपण बघितलं की देवता ह्या कर्मफळांनी ज्या कर्मफळात जाईल तशा पद्धतीनं ते आकार घेत असतात. जसं पाणी ग्लासामध्ये टाकलं तर ग्लासाचा आकार, तांब्यात टाकलं तर तांब्याचा आकार, हांड्यात टाकलं तर हांड्याचा आकार. तसं हा जीव कोणत्या कर्मफळात जाईल तसा आकार घेत असतो. मुंगीच्या फळात जर गेला तर मुंगीसारखा, हत्तीच्या फळात गेला तर हत्तीसारखा, माणसाच्या फळात गेला तर माणसासारखा ते आकार घेत असतं. म्हणून त्याच्यामध्ये भाग आणि जीवा देवतेमध्ये देवता मात्र कर्मभूमीची जी देवता आहे तिचं ते 500 योजन जे तिचं ठरलेलं आहे ते ठरलेलं आहे, ते कधी बदलत नाही. आणि प्रत्येक जीवामध्ये हा समान भाग आहे, मात्र देवते मात्र मध्ये प्रत्येक थोडे परत्वे हा भाग बदलत असतो. या अनुषंगाने ते असमान आहे. जीव हा जीवाच्या अधीन राहण्याची गरज राहत नाही. जीवाला जीवाच्या अधीन राहण्याची काही गरज नाही. आपण म्हणून परमेश्वराने सांगितलं कोणाच्या अधीन राहू नये आणि कोणाला अधीन पण करू नये. स्वातंत्र्य मोक्ष परमेश्वराने सांगितलेलं आहे. तसं देवतेचं नसतं, ते उच्च नीच स्वरूपीच्या अधिकारानुसार अधीन त्यांना राहावेच लागते. कर्मभूमीची देवता अष्टदिनीच्या अधीन आहे, अष्टदिनीची देवता अंतळीच्या अधीन, अशा वरवर देवता आणि सर्वच देवता ह्या चैतन्य देवतेच्या अधीन आणि चैतन्य देवतेसहित सर्वच देवता ह्या परमेश्वराच्या अधीन आहे. तसं जीवाचं नाही. कोणत्याही जीवाला जीवाच्या अधीन राहावं लागत नाही. त्याच्यामध्ये कोणताही तो भाग नसतो. जीवामध्ये ईश्वरीचे ज्ञान नसल्याने ईश्वरीचा वेच नसतो, आवड नसते. ती वेच आणि तो आवड आपल्याला निर्माण करावं लागते. मात्र देवतेच्या बाबतीत वेगळी आहे. ईश्वरीची जाणीव असल्यामुळे, अस्तित्वाची जाणीव, कोणीतरी मोठा आपला जो आहे मालक त्याची जाणीव अस्तित्व रूपाने असल्यामुळे त्या मनोधर्माप्रमाणे ईश्वरी वेच त्या देवतेला असतो आणि तो वेच देवतेला असल्यामुळेच
ते त्यांच्या कामामध्ये सतत कार्यरत असतात आणि त्याच्यामध्ये कुठेही ते खंड पाडत नाही. कमी प्रमाणामध्ये वशिलेबाजी किंवा चुकीचं किंवा कंटाळा वाचक असं कोणतंही काम देवतेकडून होत नाही. मात्र आपल्यामध्ये ते काम सतत आपण जाणून घेऊ शकतो किंवा चिंतन करू शकतो की आपल्यामध्ये तो परमेश्वरी वेच आवड नसल्यामुळं त्याच्यामध्ये कमीपणा जास्तपणा येत असतो. पण जसं आपलं ज्ञान वाढत, जशी जशी आपली अवस्था त्या उच्च लेवलवर जाईल तसं आपल्याला बी तो आवड आणि ती वेच निर्माण होत असतो. परंतु मुळात जीवामध्ये ते नसतं. मात्र देवतेमध्ये ते असल्या कारणाने त्या देवतेला परमेश्वराचा वेच असतो. तर ह्या जीव आणि देवत्यातला जे फरक आहे किंवा साम्य आहे किंवा तुलनात्मक दृष्टीनं जो आपण अभ्यास केला तो आपण जर बघितला तर आपल्याला लगेच लक्षात येईल का देवता हा जो वर्ग आहे त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, जीव हा वर्ग आहे त्याचं स्ट्रक्चर कसं आहे आणि ह्या जीवापेक्षा देवता आपल्याला थिअरी रूपाने जरी श्रेष्ठ वाटत असल्या परंतु आपण मात्र आपली योग्यता जर वाढवली तर आपण किती भाग्यवान आहोत. आपण परमेश्वराची भक्ती करू शकतो, बंधनात आहे परंतु मुक्तीला जाऊ शकतो. ह्या दुःखात जायचं की सुखाला जायचं याची पूर्ण स्वतंत्रता ह्या जीवामध्ये असते. तसं मात्र देवतेकडे नाही. देवतेला कोणत्या प्रकारचं स्वतंत्रता नसते. कायमस्वरूपी त्या बंधनात असतात, कायमस्वरूपी त्या एकामेकाच्या अधीन असतात आणि त्या अनुषंगाने त्यांचं जे कार्य आहे हे देवतेच्या अनुषंगानेच परमेश्वर या सर्व सृष्टी चालवतात आणि या सृष्टीमध्ये असलेल्या जीवाला फळ देण्याचं म्हणजे सुख असेल दुःख असेल ते देण्याचं काम करत असतात. तर जीव वर्ग जसं आपण अभ्यासला त्याचं चिंतन आपण जसं करायला पाहिजे ते कंटिन्यू असलं पाहिजे. कारण जीवामध्ये जे नकारात्मक दोष ज्या गोष्टी साहित्यातून आपण अभ्यासल्या त्या चिंतनातून सतत आपण आपल्या मनाला आपण सांगितलं पाहिजे, आपल्या बुद्धीला सांगितलं पाहिजे आणि त्यातून बाहेर पडण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. याच्यासाठी सांगितलं पाहिजे का हे आपल्यामध्ये कमतरता आहे आणि ती कमतरता भरून काढण्यासाठी सतत हा जीवानी प्रयत्नशील असलं पाहिजे. एखादा खेळाडू असतो, तो खेळत असताना एखाद्या पहिल्या मॅचेसमध्ये किंवा पहिल्या स्पर्धेमध्ये तो हरतो म्हणजे तेवढ्या स्पर्धेपुरता तो हारलेला असतो. तो नंतर अधिक प्रॅक्टिस करतो, अधिक चिंतन करतो आणि पहिल्यामध्ये काय चुकी झाली आपली ज्या गोष्टीमुळे आपल्याला हरावं लागलं, त्या स्पर्धेमध्ये आपल्याला नंबरला येता आलं नाही, त्याचं चिंतन करून त्याच्यावरती तो मात करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यावरती अभ्यास करून ते आपल्या मनातली जी नकारात्मक भावना असेल किंवा काही कमीपणा असेल, उणेपणा असेल तो काढण्याचा प्रयत्न करतो आणि तो सक्सेस होतो. तसंच परमेश्वराचा जो साधक आहे म्हणजे आपण आहोत साधक म्हणजे, आणि ह्या साधकांनी सतत आपण असा विचार केला पाहिजे की माझ्यामध्ये काय उणीव आहे का ज्या उणीवामुळं आजपर्यंत मी हरत आलो. अनेक सृष्ट्या अनेक जन्म माझे वाया गेले म्हणजे अप्रत्यक्षरित्या मी हारलो. तर ते हरण्याचं कारण काय झालं? ते हरण्याचं कारण आपल्यामध्ये असलेले दोष, आपल्यामध्ये असलेल्या नकारात्मक भावना, नकारात्मक गोष्टी यातून आपण हरल्या गेलेलो आहे. तर त्याच्यावरती मात करण्यासाठी त्याच्यातही उणीवा शोधून त्याच्यावरती आपल्याला जिंकण्यासाठी त्याचा चिंतन त्याचा विचार करून मग तिथं आपण प्रयत्नशील असलो पाहिजे. म्हणून जीवाच्या दोषाचं चिंतन सतत केलं पाहिजे आणि त्यातून बाहेर पडण्याचा आपण सतत प्रयत्न केला पाहिजे. कारण ऊर्ध्वगती ही प्रयत्नाशिवाय होऊ शकत नाही. जसं आपल्या शरीराला व्यायामाची सवय लावता लावता मग आपण कुठंतरी कधीतरी केव्हा तरी आपल्याला जे इच्छित जो एक्झरसाइज आहे, व्यायाम जो आहे तो आपण करू शकतो. तसं आपल्या बुद्धीला सुद्धा आपल्याला विचार करण्याची सवय लावावी लागेल आणि ती ऊर्ध्वगतीची चांगला विचार करण्याची सवय लावावी लागते, चांगली पाहण्याची गोष्ट सवय लावावी लागते, चांगलं वाचण्याची सवय लावावी लागते, चांगलं बोलण्याची सवय लावावी लागते. कारण आपण आदमती आदगती आदरतीनं मतित्रयानी बरबटलेलो आनंद दोषांनी आपण बांधले गेलेलो माखलेलो असल्यामुळं आपल्याला त्यातून निघण्यासाठी ती सवय लावावी लागते. बुद्धीची सवय, बुद्धीचा तेज वाढवण्यासाठी त्याच्यासाठी सुद्धा एक एक्झरसाइज असते. ती एक्झरसाइज तुम्हाला करावं लागेल. दररोजचं चिंतन, दररोजचं आठवणं, दररोजचं मनन केल्यानंतरच त्या बुद्धीची ताकद आपली वाढत राहते आणि बुद्धीची ताकद आपली वाढवत वाढवत गेलो तरच आपल्याला या गोष्टी होऊ शकतात. अनेक सत्संगामधून मला प्रश्न येत असतात की मी लीळा वाचतो पण आठवणतच राहत नाही, मी स्मरण करताना मला कंटाळाच येतो, लगेच झोप येते. तर याच्या पाठीमागचं कारण काय की आपण अज्ञान आहोत.
ते अज्ञान फेडण्यासाठी आपल्याला तिथं त्या बुद्धीला ती सवय लावावी लागेल. ज्यावेळेस आपण आठवायला लागतो त्या बुद्धीवर लोड येतो. लोड आल्यानंतर आपोआपच त्याचं रक्तभिसरण जे आहे ते मेंदूकडे कमी जातं आणि आपलं शरीर स्थूल होऊन आपल्याला झोपावंसं वाटतं, आळस येतो. याच्यासाठी आवड निर्माण करावं लागेल आणि ती आवड कशाने निर्माण होईल? ती लीळा नेमकी समजून घेणं, परमेश्वराचं नेमकं सांगणं काय, म्हणणं काय, परमेश्वराचा कड काय आणि ते आपल्या किती हिताचं आहे, किती फायद्याचं आहे, हे जेव्हा तुम्ही समजून घ्याल तेव्हा त्याच्यामध्ये आवड निर्माण. आता ही ऊर्ध्व गतीचं आहे, तर त्याच्यासाठी चिंतन केलं, स्मरण केलं. कितीतरी लोक म्हणतात आम्ही स्मरण करतो, आम्हाला लीळाच आठवत नाही. पण लीळा नाही असायला आठवतं त्या स्मरणाला काही अर्थ नाही. जशी आपण टीव्ही बघतो एखादी, ती टीव्ही बघत असताना चित्र आपल्याला दिसतंय पण आवाज येत नाही. आपण किती वेळ टीव्ही बघणार? किंवा चित्र पण येतंय, लक्षात येतंय किंवा आपल्याला आवाज पण येतोय, परंतु ते आपल्या लँग्वेजपेक्षा, आपल्या भाषेव्यतिरिक्त दुसऱ्या भाषेचं आहे. तेलुगू आहे, तामिळी आहे किंवा इंग्लिश आहे की ज्याला जी भाषा आपल्याला समजत नाही, तर ती किती वेळ आपण टीव्ही पाहू शकतो? आपल्याला तासनतास टीव्ही बघण्यासाठी आपल्याला ती भाषा अवगत असली पाहिजे, ते चित्र आपल्याला स्पष्ट दिसलं पाहिजे. ते चित्र स्पष्ट दिसतंय, ऐकण्याचा आवाज चांगला येतोय, पण त्यात नेमकं काय चाललंय, त्या संवादातून त्यांना काय आपल्याला मेसेज द्यायचा हे जर समजलं तर मग आपल्या बुद्धीपर्यंत ते पोहोचलं, मग आपण तासनतास टीव्ही पाहू शकतो. अगदी त्याचप्रमाणे स्मरणाची गोष्ट आहे. स्मरण करत असताना आपल्यामधले नकारात्मक भावना आपल्या निघून गेल्या पाहिजे. आपल्या हिताचं आहे ह्या भावनेने आपण परमेश्वराची स्मरण करत असताना, नामस्मरण करत असताना ती लीळा आपल्या नजरेसमोर, डोळे बंद केल्यानंतर ती नजरेसमोर चित्रपटासारखी आपल्या समोर आली पाहिजे. ती त्या लीळेचा आपण एक भाग निर्माण व्हायचंय, भाग व्हायचंय आपल्याला. तेव्हा आपण आपल्याला तो अनुभूती, ती प्रचिती येईल आणि त्यातून मग आपल्या नकारात्मक भावना हळूहळू आपल्या गळतील. एकाच वेळेस एकाच मिनिटात त्या जाऊ शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे देवतेच्या नकारात्मक भावना आपण जर बघितल्या तर देवता आपल्याला काही देऊ शकत नाही. जरी त्या दिल्या तर आपण ते मिळवलेलं आहे म्हणून त्या देतात. त्या अंगचं स्वतःकडे त्यांना देण्याचा काही अधिकार नसल्यामुळं आपल्याला जर एकदा देवता वर्ग समजला तर देवतेच्या संदर्भातल्या जे कर्मकांड असतील, ती वैतिकता असेल किंवा जे विकल्प असतील ते आपल्या मनाला कधीही स्पर्श करू शकत नाही. कारण सर्वात मोठा धोका ह्या देवतेच्या विकल्पानेच आपल्या बोधाला होऊ शकतो, आपल्या जीवनाला होऊ शकतो. परमेश्वर म्हणतात एखाद्या जीवाकडून हिंसा झाली तर त्यांनी जर प्रायचित्त केलं, अधिक दुःख केलं तर त्याला ऊर आहे, म्हणजे त्याला माफी आहे. किंवा विकार जरी केला एखाद्या वेळेस कळत न कळत, परंतु त्यांनी ते प्रायचित्त केलं आणि अधिक पोळ केला, अधिक दुःख केलं, तर परमेश्वर त्याला माफी देऊ शकतात. अर्थात परमेश्वराला जे अगोदर द्यायचंय कविलदान ते त्यांना भेटू शकत नाही, परंतु ती माफी आहे. मात्र विकल्प जो आहे तो विकल्प रूपी देवता जनित जे विकल्प आहे ते मात्र, तो डाग कधीही आपण प्रायचित्त करा, दुःख करा, पोळ करा, ते कधी पुसल्या जात नाही. परमेश्वर त्याला कधीही माफी देऊ शकत नाही आणि या सृष्टीमध्ये आपलं तोंड परमेश्वर कधीच परत बघत नाही. म्हणून या देवतेपासून तुटणं, त्यांच्याविषयी कोणत्याही प्रकारचा आपल्या मनात थोडीही चांगली भावना किंवा अधिकची भावना किंवा समर्थवादाची भावना निर्माण न होणं ही खरी परमेश्वराची भक्ती आहे. कारण आजकाल परिस्थिती खूप बदललेली आहे. आता गणेशोत्सव चालू आहे, सगळीकडे गणपतीचा उदो लोक करतात. त्यानंतर नवरात्र येईल, नवरात्रामध्ये 9 दिवस लोक वेगळ्या देवतेची भक्ती करत असतात आणि असे हिंदू धर्मामध्ये असे सण वर्षभर चालू असतात. मग नागपंचमी येऊन गेली, पोळा येऊन गेला किंवा वट सावित्री पौर्णिमा येऊन गेली, असे कितीतरी सण येतात. त्याचा परिणाम आपल्यावरती न होण्यासाठी आपल्याला देवता वर्ग, त्यांची ताकद, त्यांचं समर्थवाद असमर्थवाद समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तो डाग आपल्या बोधाला लागू न देण्यासाठी आपला हा अभ्यास आपण करायला पाहिजे. तशी कशी परिस्थिती येऊ देऊ नये अशी परमेश्वराकडे सतत आपण प्रार्थना किंवा विनंती करत राहिलो पाहिजे, दररोजचं करत राहिलो पाहिजे. कारण आपण पूर्वकर्मात तशा जर गोष्टी जोडलेल्या असतील तर त्या अनुषंगाने येत असतात, परंतु त्यामध्ये आपण सावधानता बाळगली पाहिजे. जसं
महादाईसाचे जे भाऊ असतात अपोलो नावाचे, तर ते परमेश्वराचे सन्निधानात येतात, परमेश्वराची सेवा करायला लागतात. त्यांना खूप बरं वाटतं महादाईसांना की चला आपले भाऊ हे करायला लागतात. पण हे सांगत असताना देवता परमेश्वर त्या अपोलोच्या संदर्भात एक भविष्यवाणी महादाईसाला सांगतात की हा भविष्यात परमार्ग सोडून देईल आणि दगड ओटे गोटे देवताजनित त्याला पूजायला सुरुवात करेल. परंतु ती भीती महादाईसाला निर्माण झाली, ती जाणीव असल्यामुळं ते परमेश्वराला प्रार्थना करतात की असं होऊ देऊ नका देवा. आणि मग परमेश्वर त्यांना वर देतात, एक प्रकारचे अभय देतात की जेव्हा कधी प्रसंग येईल तेव्हा तो त्यातून निघेल. तर तसा प्रसंग भविष्यात झाला. ते अपोलो परमार्गातून गेले, वेगवेगळ्या देवतेची भक्ती करायला लागले आणि म्हणून एकदा सहज धर्माची पडताळणी करण्याच्या उद्देशाने महादाईसा त्यांच्या घरी जाते. तर घरात गेल्यानंतर ते सर्व देवतेचे मूर्त्या मांडलेल्या दिसल्यानंतर महादाईसा खूप पश्चातापते आणि स्वामी श्री चक्रधरा असं नाव घेऊन थोडंसं राग व्यक्त करते. ते नाव ऐकल्यानंतर अपोलोमध्ये पश्चाताप होतो. तो सर्व त्या मूर्त्या भरतो, नदीत टाकतो आणि परमार्गाला परत लागतो. तर आपल्या जीवनामध्ये आपण पुढं काय वाढवून ठेवलेले आपल्याला माहीत नाही आणि ते माहीत नसल्यामुळं आपल्याकडे एकच असं एक साधन आहे की ते आपण दररोज करू शकतो, ती म्हणजे परमेश्वराकडं दररोजची प्रार्थना. प्रार्थनेत विनंतीत खूप मोठी ताकद असते. द्रौपदीनं प्रार्थना केली म्हणून परमेश्वराने वस्त्र पुरवून तिची लज्जारक्षण केलं. अर्जुनाच्या प्रार्थनेत ताकद होती म्हणून अर्जुनाच्या केसाला धक्का लागू दिला नाही. आणि आजही लीळाचरित्रातले अशा कितीतरी पात्र आहेत. आचार्यांच्या बाबतीत अशा कितीतरी लीळा घडल्या. आचार्य विनंती करतात की देवा आता परत माझ्या जीवनात असं होऊ देऊ नये. अशी विनंती केल्यामुळे त्यांच्या जीवनातले जे अनेक संकट आहे ते परमेश्वरांनी टाळले आणि कितीतरी वेळा त्यांना सांगितलं तुम्ही येथीचे होते म्हणून वाचले. आपण येथीचे आहोत, परंतु आपली परमेश्वराकडे तशी प्रार्थना, तशी विनंती असायला पाहिजे. आणि ती विनंती, ती प्रार्थना जर आपली असेल आणि ती परमेश्वरापर्यंत पोहोचत असेल तर आपल्यालाही ते अभय भेटेल. ज्यांना त्या जीवांना जसं अभय परमेश्वराने दिलं तसंच आपल्याला पण भेटेल. परमेश्वर त्यांच्यावर जेवढं प्रेम करत होते तेवढेच आपल्यावर पण ते प्रेम करतात. परंतु ते जीव परमेश्वरावर जेवढं प्रेम करत होते तेवढं आपल्यालाही परमेश्वरावर प्रेम करावं लागेल. ते ज्ञानयुक्त प्रेम आणि पश्चातापयुक्त विनंती जर आपली असेल परमेश्वराकडे तर नक्कीच परमेश्वर आपल्याला अभय देतील. तर देवता वर्ग यातून तुटण्यासाठी आणि बाहेरच्या जगामध्ये या देवतेंचा जो उदय आहे तो आज नाही पुढे आणखीन वाढत राहणार आहे हे नक्कीच आहे. त्याच्यापासून आपल्याला वाचवण्यासाठी परमेश्वराच्या ज्ञानामध्ये आपण खोलवर जाऊन स्मरण आपलं, चिंतन ज्ञान आपलं वाढवलं पाहिजे आणि ते वाढवण्यातूनच आपण परमार्गात आपली प्रगती आपण साधून परमेश्वराच्या या मुक्तीपर्यंत, परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत, परमेश्वराच्या आनंदापर्यंत जाऊ शकतो. आणि म्हणून याचा सतत आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. ऊर्ध्वगतीचा विचार, चिंतन याची सवय लावा. एक सहज प्रयोग म्हणून मी तुम्हाला सांगतो की आजपासून तुम्ही सहज ठरवा की सर्वांना आवाजावं घालायचं. लहान मुलं असो आवाजावं घाला, आपली पत्नी असेल, आपली आई असेल, आपले वडील असेल, आपले मित्र असेल, आवाजावं घाला. तुम्हाला वाटतं की अरे यात काय विशेष, यात काय अवघड आहे, परंतु ती जिभेला, ती मनाला, त्या बुद्धीला आपली सवय नसल्यामुळे ती आपण ते करू शकत नाही. पण एक प्रयोग करा. ते जर करायचं असेल आणि ते तुम्ही करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला सतत ती आठवण तुमच्या बुद्धीला, त्या बुद्धीद्वारे त्या इंद्रियाला द्यावा लागेल आणि त्यातून मग ती प्रक्रिया होऊ शकते. अगदी त्याचप्रमाणे ऊर्ध्वगतीचा विचार, हिताचा विचार, चांगला विचार करण्यासाठी सतत तुमच्या बुद्धीला, तुमच्या इंद्रियांना आदेश किंवा आठवण करून द्यावा लागेल तेव्हा ते. परंतु ज्यावेळेस ती सवय लागेल ती सवय मात्र तुमचं एक नैसर्गिक एक तुमची प्रवृत्ती होऊन जाईल, प्रकृती होऊन जाईल आणि तोच तुमचा स्वभाव होऊन जाईल आणि तीच तुमची ओळख सुद्धा होईल हे मात्र नक्की. म्हणून परमेश्वराने सांगितलेलं एक सूत्राचं सहजच पालन तुम्ही करू शकता. महात्म्याने प्रिय वक्त्या व्हावे, तर गोड बोलून बघा त्याचे रिझल्ट किती दृष्टपर्यंत भेटेल. कारण तुम्ही कोणाला तरी जेव्हा गोड म्हणाल तेव्हा लोक तुम्हाला गोड म्हणायला लागतील. म्हणजे तो दृष्टपर लगेच फळा भेटलंच, परंतु एक सूत्र तुम्ही पाळताय म्हणून परमेश्वर सुद्धा प्रसन्न होतील. तर ऊर्ध्वगतीची सवय आपण आपल्यापासून कशी सुरुवात करावी याचं एक छोटंसं उदाहरण मी
तुम्हाला दिलं आणि ते नक्कीच तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. आज आपण देवता वर्ग, त्यातल्या नकारात्मक भावना, त्यातलं जीव आणि देवतेतलं साम्य आणि वैषम्य आपण बघितलं. यानंतरच्या पुढच्या सत्संगामध्ये आपण थोडे परत्वे देवतांची ओळख करून घेणार आहोत. देवता वर्ग तुम्हाला बऱ्यापैकी अवगत अगोदरपासून होता, ऐकलेला होता. त्याच्यावर आपण परत उजळणी केली किंवा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. अनेक लोकांचे प्रश्न येत असतात, रिस्पॉन्स भेटत असतो. तर त्या प्रश्नातून आपण उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो आणि तुमच्यापर्यंत हे नक्कीच पोहोचत असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. सर्वांना दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम.